सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। यावेळेला 14 यात्रा आहे, 14 यात्रा आहे यावेळेला। या नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा। हे नवीन वर्ष हा पाडवा सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि समृद्धीचा जावो अशा प्रकारच्या मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा देतो। आज सगळीकडे महाराष्ट्रामध्ये अशा पाडव्याच्या शोभायात्रा मोठ्या जल्लोषात उत्साहात निघालेल्या आहेत। आपली मराठी संस्कृती परंपरा टिकवण्याचं, जोपासण्याचं, वाढवण्याचं काम अशा शोभायात्रांमधून होत असतं। यामध्ये अनेक शेकडो संस्था येतात, चित्ररथ येतात आणि यामधून एक समाजाला संदेश, समाजाचं प्रबोधन अशा शोभायात्रांच्या माध्यमातून, चित्ररथांच्या माध्यमातून दरवर्षी केलं जातं। आणि कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टची ही शोभायात्रा, या शोभायात्रेकडे तमाम ठाणेकर डोळे लावून बसलेले असतात, वाट पाहत असतात आणि हजारो ठाणेकर रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून या शोभायात्रेचं स्वागत करतात। खरं म्हणजे ही सगळ्यात मोठी शोभायात्रा या ठिकाणी ठाण्यातून निघते। अनेक शोभायात्रा आहेत, डोंबिवली आहे, ठाणे आहे, संपूर्ण शहरांमध्ये अशा प्रकारच्या पाडव्याच्या शोभायात्रा निघतात। खरं म्हणजे आजचा दिवस हा प्रभू रामचंद्राने रावणावर मिळवलेला विजय आपण पाडवा म्हणून साजरा करतो आणि आम्ही देखील संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचा उत्साह देखील आपण पाहतोय आणि 4 जूनला विजयाचा गुढीपाडवा देखील आम्ही साजरा करू अशा प्रकारचं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि नरेंद्र मोदी साहेबांचा या ठिकाणी तिसऱ्यांदा हॅट्रिक या पाडव्याच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि 4 जूनला असाच पाडवा संपूर्ण देशभरात साजरा होईल। कालच गुढीपाडव्यानिमित्त या ठिकाणी काल चंद्रपुरामध्ये घोषणा केलेली आहे। कशा प्रकारे विजयाची गुढी यावर्षी आपल्याला पाहायला मिळेल का? विजयाची गुढी चंद्रपुरामध्ये कालच पाडवा साजरा झाला, कारण एवढ्या मोठ्या संख्येने मोदीजींना पाहायला, ऐकायला हजारो लाखो लोक आले होते। एक वातावरण जे आहे, एक अगदी मी म्हणेन की मोदीमय झालं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून देशभरामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं जे काम आहे त्या कामाची पोचपावती प्रत्येक सभेतून लोक देत आहेत आणि आता लोकांनीच ठरवलं आहे मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची गॅरंटी लोकांनी घेतली आहे। त्यामुळे मला वाटतं आज चांगला दिवस आहे आणि त्यानिमित्ताने एक देशभरात, आपल्या राज्यात तर मोठी सुरुवात झालेली आहे। काल प्रचाराचा पहिला नारळ चंद्रपूरमध्ये फुटलेला आहे, उद्याही रामटेकमध्ये आहेत, अशा अनेक सभा आहेत आणि म्हणून आम्ही पाडवा जोरदारपणे, उत्साहात, जल्लोषात साजरा करू आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील हे सण, उत्सव, परंपरा टिकवण्याचं काम आम्ही करतोय। आपल्याला माहीत आहे की गेल्या वेळेस सरकार स्थापन होण्यापूर्वीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये संपूर्ण सण, उत्सव बंद होते, पण आपलं सरकार आल्यानंतर सणांवर, उत्सवांवर असलेली बंदी आम्ही उठवली आणि मोकळा श्वास लोक घेऊ लागले। सण, उत्सव, परंपरा जोपासणं, वाढवणं हे देखील आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्यामुळे आम्ही सगळी बंधनं काढली, विकासावरची बंधनं काढली, सणांवरची बंधनं काढली। आज चौफेर विकास या राज्यामध्ये होतोय, सर्वांगीण विकास होतोय आणि लोक पाडवा आजचा मोठ्या खुशीत, आनंदात साजरा करतात। हिंदुत्वाचे सण जपणारे लोक आता आमच्यासोबत आहेत असं बोलत काल नरेंद्र मोदींनी देखील तुमचं देखील अभिनंदन केलेलं आहे। बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे तुम्ही आहात असं देखील नरेंद्र मोदी साहेबांना मी धन्यवाद देतो। कालच मी त्यांना धन्यवाद दिलेत, आभार मानलेत की खऱ्या अर्थाने त्यांनी बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम एकनाथ शिंदेसारखा कार्यकर्ता आपल्या सहकाऱ्यांसोबत करतोय
अशा प्रकारचा गौरवाने उल्लेख केला. मी त्यांचा ऋणी आहे, मी त्यांचा आभारी आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही राज्यामध्ये सरकार स्थापन केलेलं आहे. आणि म्हणून तर आपण पाहत आहे की आज हे गुढीपाडवा एवढ्या जल्लोषात साजरा होतो आहे, कारण सरकार बदलल्यामुळे हे सगळं आपण पाहतोय. मोकळा श्वास लोक घेऊ लागले. व्यापारी बांधव, महिला भगिनी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, सिनियर सिटीजन, या राज्यामध्ये प्रत्येकाच्या योजनांना स्पर्श आपल्या सरकारने केलेला आहे. त्यामुळे हे सरकार जे आहे हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, विकासाचं सरकार आहे, विकास करणारं सरकार आहे, राज्याला प्रगती पथाकडे नेणारं सरकार आहे. त्यामुळे प्रगती आणि विकास याच्या आडवा कोण येईल, त्याला आडवं करून गुढीपाडवा आमचे लोक साजरा करतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.